नमस्कार. व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सरकारच्या वतीने आणि महावितरणमार्फत मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महावितरणच्या लातूर परिमंडळात आतापर्यंत 19,956 सौर कृषी पंप शेतकऱ्यांच्या शेतात बसविण्यात आले आहेत. लातूर परिमंडळांतर्गत लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील समावेश असून लातूर परिमंडळात बीड जिल्ह्यात सर्वाधिक सौर कृषी पंपाच्या जोडण्या देण्यात आल्या असून त्या खालोखाल धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील क्रमांक असल्याची माहिती मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी दिली आहे. शासनातर्फे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार जे कृषी पंप धारक आहेत तर त्यांना सोलार पॅनल बसवून दिवसा वीज निर्मिती होऊन त्यांचा कृषी पंप हा दिवसा चालणार आहे. त्यासाठी ग्राहकाला हा स्वतःचा 10% वाटा भरावा लागणार आहे आणि त्यामध्ये अनुसूचित जाती जमातींना केवळ 5% त्यांचा वाटा भरावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना सोलार पंप हा दिला जाणार आहे आणि त्यांचा वीज पुरवठा हा दिवसा चालू राहील अशी योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे. त्या योजनेनुसार आत्तापर्यंत 19,000 पेक्षा जास्त कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वात जास्त मागणी ही लातूर परिमंडळाअंतर्गत बीड जिल्ह्यामधून आहे. साधारण 39,000 कृषी पंप धारकांनी आत्तापर्यंत कोटेशन देण्यात आलेली आहेत आणि त्यापैकी 19,000 कृषी पंप धारकांना आतापर्यंत वीज पंप बसवून देण्यात आलेले आहेत.